यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते। तर आजचं जे माझं डेली रुटीन आहे ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे। सांडगे मी आज बनवणार आहेत, म्हणजे उन्हाळी वाळवणामधला जो पदार्थ आहे ज्याला आपण वडे म्हणतो किंवा काही भागात सांडगे देखील म्हटलं जातं, ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। रेसिपी मी शेअर करणार नाहीये, पण मी कसे बनवते ते देखील आज तुम्हाला बघायला मिळणार आहे। त्याचबरोबर जे दिवसभराचं रुटीन आहे ते सर्व तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला एक छोटीशी पण खूप छान अशी रेसिपी दाखवणार आहे। बऱ्याच महिलांना ही माहिती देखील असेल। तर आज मी बनवणार आहे पात बेसन, म्हणजे कांद्याची पात घालून आपण झुणका, पिठलं किंवा बेसन तुम्ही याला म्हणू शकता। कढईमध्ये नेहमीप्रमाणे तेल घातलं, जिरं मोहरी तडतडली की लसूण घातला, लसूण छान फ्राय झाला की कांद्याची पात घातली, मस्त अशी पात परतली की त्यामध्ये आपण बेसन घालणार आहोत। मीठ आणि हळद घालून बेसन मिक्स केलं आणि हे मिश्रण परतलेल्या कांद्याच्या पातीमध्ये घालून छान असं शिजून घेतलं। आपलं पात बेसन ते मस्त असं तयार आहे। तुम्ही भाकरीसोबत, भातासोबत किंवा चपातीसोबत एन्जॉय करू शकता। त्यानंतर माझी सकाळची सर्व कामे आवरली आणि मी इथे कोथिंबीर चिरून घेत आहे। अगदी बारीक कोथिंबीर चिरायची आहे मला, भरपूर सारी, कारण आज आपण बनवत आहोत सांडगे। तर मी इथे रात्रीच हरभऱ्याची आणि मठाची डाळ भिजत घातलेली होती। तर डाळी छान भिजलेल्या आहेत, मी त्याच्यातलं पाणी काढून घेणार आहे आता। आणि पाणी काढून झालं की मस्त असं आपल्याला हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। मी घरीच मिक्सरला ह्या डाळी वाटून घेणार आहे। अर्धा किलो मी ह्या दोन्ही डाळी घेतलेल्या आहे। तुम्हाला जर मिक्सरला वाटायचं नसेल, पण तुमच्या जवळपास जर गिरणी असेल तर तुम्ही गिरणीतून ह्या डाळी दळून आणू शकता। जसं की आपण ओल्या डाळी दळून आणतो, ती गिरणी वेगळी असेल, मलाही माहिती नाही आहे, पण बऱ्याच महिला आणतात। तुम्ही देखील दळून आणू शकता गिरणीतून किंवा मिक्सरलाही काढू शकता। त्यानंतर इथे आपलं सांडग्याचं पीठ रेडी झालेलं आहे। तर पीठ वगैरे काढून झाल्यानंतर मी सर्व मटेरियल बाहेर आणलं आणि मी हे वडे इथेच बसून तोडून घेणार आहे सावलीमध्ये। कारण उन्हामध्ये जर आपण प्लॅस्टिकची पिशवी टाकली आणि तिथेच जरी हे वडे तोडले तरी देखील चालू शकता, पण उन्हामध्ये बसण्यापेक्षा मी छान असे मोठे मोठे ताटं घेतलेले आहे आणि त्यामध्येच हे वडे तोडून घेणार आणि एक एक प्लेट उन्हामध्ये नेऊन ठेवणार, जेणेकरून उन्हाचा अजिबात मला त्रास होणार नाही आणि आरामशीर माझे छान वडे देखील तोडले जातील। तर ही उन्हाळ्याची कामे करायला मला देखील आवडतं। कोणाकोणाला ही कामे आवडतात ते कमेंटमध्ये सांगा। लहानपणी आम्ही आईला ह्या कामामध्ये भरपूर मदत केलेली आहे। काही गोष्टी येतात तर काही येत देखील नाही, कारण सेपरेट असं लग्नानंतर कधी बनवलंच नाही, आईकडनं सगळं येतं त्यामुळे। पण आता म्हटलं चला यावर्षी आपण जे शक्य होईल ते पदार्थ उन्हाळी वाळवणाचे बनवण्याचा प्रयत्न करूया। आणि हो, तुम्हाला जर ही रेसिपी डिटेलमध्ये बघायची असेल तर यश रसोई माझं यूट्यूब चॅनल आहे, त्यावरती मी स्पेशल अशा रेसिपी शेअर करत असते। तिथे जाऊन तुम्ही ही रेसिपी बघू शकता, जेणेकरून तुम्हाला रेसिपी पूर्ण कशी बनवलेली आहे, मी मसाले काय टाकलेले आहेत, मेजरमेंट कसं घेतलेलं आहे ते सर्व बघायला मिळेल। तर नक्की यश रसोई या चॅनलला देखील माझ्या सबस्क्राईब करून रेसिपी नवनवीन बघण्याचा आनंद घ्या। आणि छान असे वडे तोडून झालेले आहे। एक प्लेट झाली की ती उन्हात नेऊन ठेवायची, असं माझं रुटीन असणार आहे। तर तुम्ही बघू शकता एक प्लेट झाली, भरपूर असं पीठ बाकी आहे आणि पटापट मी आता सर्व वडे तोडून घेणार आहे। पण पहिले मी ही जी प्लेट झाली ना ती उन्हात ठेवणार आहे आणि ऊन खूप कमी राहिलेलं आहे। ऑलरेडी आमचे जे बॅक साईडचं गार्डन आहे तिथे आंब्यांची खूप सावली आहे, म्हणजे सकाळी 12 वाजेपर्यंत बऱ्यापैकी ऊन असतं, पण हळूहळू अशी सावली यायला लागते आणि मला थोडासा उशीरच झालेला होता ह्या कामाला सुरुवात करण्यासाठी। त्यामुळे मी सर्व वडे तोडून झाल्यानंतर प्लेट्स यावरती नेऊन ठेवल्या, जेणेकरून कडक उन्हामध्ये छान वाळले जातील दिवसभर। तर तुम्ही बघू शकता गच्चीवरती भरपूर ऊन आहे आणि उन्हामध्ये छान असे दिवसभर मी आता हे सांडगे वाळू देणार। आणि पिशवीवरती देखील मी प्लॅस्टिकच्या हे वरती तोडले असते तरीही चाललं असतं, पण भरपूर ऊन आहे आणि एवढ्या उन्हामध्ये काम करण्यापेक्षा मी सोप्या पद्धतीने केलं। आणि मला वरती प्लेट आणू लागायला देखील तनू होती, तिची फ्रेंड आलेली होती, तिने मदत केली, त्यामुळे मला जास्त काही म्हणजे अवघड वाटलं नाही। आणि खाली खूप सावली आलेली आहे, चला दाखवते तुम्हाला। आणि दुपारून मग थोडासा आराम केला वडे तोडून झाल्यानंतर, आणि संध्याकाळी मस्त असं
4:30-5 वाजता आम्ही मंदिरात आलो, तनू आणि मी. तर नाशिकमध्ये जे सोमेश्वराचं मंदिर आहे तिथे 2 मंदिर आहेत महादेवाची, वरती एक आणि खाली नदीकिनारी अगदी नदीला खेटून एक. तर आम्ही मस्त खाली आलो, दर्शन केलं, छान जलार्पण केलं आणि ते बसलो निवांत. तर गोदावरीला पाणी सोडलेलं आहे त्यामुळे खूप छान असं खळखळा पाणी वाहत आहे आणि होड्या, त्याचबरोबर मस्त असं दर्शन झालं. खूप प्रसन्न वातावरण वाटतं आणि नदी किनारी येऊन बसलं ना की सगळं मनातलं असं हलकं झाल्यासारखं वाटतं, काही विचार येत नाही. निसर्गामध्ये कुठेही तुम्ही जा, खरंच खूप छान वाटतं. तर आम्ही मस्त इथे बसलो. तर खूप कमी किमतीमध्ये मला हे मशीन छान असं रिसीव झालेलं आहे. तर मला देखील आवडलं. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही देखील ऑर्डर करू शकता. त्याचबरोबर आजचं जे माझं रुटीन आहे ते मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. सांडग्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. त्याचबरोबर आम्ही मंदिरात गेलो. तुम्हाला भोलेबाबाच्या मंदिराच्या कळसाचं दर्शन देखील झालेलं असेल. मंदिरामध्ये मी व्हिडिओ नाही घेत, पण जेवढं शक्य झालं तेवढा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर आजचा माझा दिवस कसा होता ते देखील तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तर माझा जो आजचा छान असा दिवस होता तो तुमच्यासोबत मी शेअर केलेला आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. म्हणजे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे अशाच छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.